नमस्कार. तर हा व्हिडिओ आहे मागच्या महिन्यामध्ये मी पुण्याला गेले होते माझ्या मावस बहिणीकडे तो. तुम्ही दरवेळी मला सांगत असताना की पूर्ण व्हिडिओ करा, मोठा व्हिडिओ करा. तर तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ. ही आमची पिल्लू अनिका आणि हे आमचे शेफ. आता हे कोण आहेत? यांनी काय-काय बनवलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. याशिवाय मी पुण्यात कुठे-कुठे गेले, काय-काय केलं हे सुद्धा सांगणार. बरीच धमाल केली, बरीच मजा आली. सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि या व्हिडिओचं खास आकर्षण म्हणजे आमच्या शेफची रेसिपी. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बऱ्याच वर्षांनी मी पुण्याला गेले होते माझ्या मावस बहिणीकडे. माझ्या मावस बहिणीने तिकडे फ्लॅट पण घेतलाय, तो पण बघायचा होता आणि आमच्या पिल्लूला भेटायचं होतं. हे पिल्लू झाल्यापासून आम्ही हिला भेटायला चाललोय. आता हे 1.5 वर्षाचं झालं. हिचं नाव अनिका. गोड आहे ना? मॅडम मेकअप करतात. सामान असा सगळा पसारा, आमची बॅग तिथंच आहे. त्या बॅगमधून सगळं काढून बघा कशी सगळं माहिती आहे. काय-काय करायचं आहे. बघा किती हुशार आहे. अगदी माझ्यावर गेली आहे, मावशीवर. हो ना? दिवसभर एकदा आजोबांच्या मागे, एकदा आजीच्या मागे चालू असतं. इथं आजोबा काहीतरी करतायत, तर त्यांच्याबरोबर ही पण त्यांना मदत करते. संध्याकाळी माझ्या मावशीसोबत तिला घेऊन आम्ही फिरायला बाहेर पडलो. पलीकडच्याच एका विंगमध्ये टेरेसवर छान मुलांना खेळण्यासाठी एरिया होता. तिथे गेलो होतो. नंतर नम्रता पण आली. नम्रताचं वर्क फ्रॉम होम चालू होतं त्यामुळे ती थोडी लेट आली. मग पिल्लूसोबत थोडा टाईम स्पेंड केला. तिथे छान खेळायला झोपाळे आणि बऱ्याच गोष्टी आहेत. Scratch my nose. Kiss you. दुसऱ्या दिवशी मम्मीनी मिसळ बनवली होती. मिसळ अनमोलला खूप आवडते त्यामुळं खास माझी मम्मी मिसळचं जे वाटण आहे ते करून आणलं होतं तिनं कोल्हापूरहून. त्यानंतर आम्ही मिसळ खाल्ली आणि आम्ही डिकेथलॉनला गेलो. माझ्यासोबत नम्रता आणि अनमोल सुद्धा आले होते. नम्रता माझी मावस बहीण आणि अनमोल म्हणजे माझ्या मावस बहिणीचा नवरा अर्थातच. इथे बरीच शॉपिंग केली. खूप मोठं आहे इथलं डिकेथलॉन. कोल्हापूरमध्ये आत्ताच झालंय. पण कोल्हापूरमध्ये इतकी व्हरायटी आपल्याला बघायला मिळत नाही. खूपच भारी आहे. भरपूर खरेदी केली मी. जाता जाता अनमोल आणि नम्रता मला इथले जे अपार्टमेंट्स आहेत, इथले जे नवीन प्रोजेक्ट्स आहेत त्याबद्दल सांगत होते. इथे पुण्यातला क्रीम क्राऊड राहतो असं त्यांनी सांगितलं. शनिवार नम्रताला सुट्टी होती त्यामुळं अनिकाला ती मस्त गोष्ट सांगत होती आणि अनिका छान एन्जॉय करत होती. आमचा संध्याकाळी बाहेर जायचा प्लॅन होता. आम्ही आता निघालोय पु ल देशपांडे गार्डन बघायला. तुम्ही पाहिलंय का ते गार्डन? मी पहिल्यांदाच जातीये. गार्डनला पोचायला बराच वेळ लागला. तिथे थोडंफार फिरलो. गार्डन छान वाटलं. पण इतका वेळ स्पेंड करता आला नाही. आमची पिल्लू छान एन्जॉय करते बघा गाडीमध्ये. ही माझी मावशी. मम्मीच्या माहेरी सुद्धा मी पहिलं बाळ असल्यामुळं माझे बरेच लाड झाले. माझी मावशी मला भरपूर खेळवायची. त्याशिवाय माझे सगळे मामा लोक माझ्याभोवती गोल करून बसायचे आणि एखाद्या खेळण्यासारखं माझ्याबरोबर खेळत असायचे, असं माझी मम्मी सांगते. तर असं हे गार्डन बरंच मोठं गार्डन आहे. इथे जॅपनीज स्टाईल असावी हे अगदी प्रकर्षानं जाणवतं. इथला पॅगोडा किंवा बाकीचं जे स्टाईल आहे गार्डनचं त्याच्यामुळे. त्यानंतर आम्ही गेलो होतो सांदन रेस्टॉरंटला. बरंच ऐकलं होतं या रेस्टॉरंटबद्दल आणि मला इथे टेस्ट करायच्या होत्या डिश म्हणून आम्ही गेलो. एका रीलमध्ये मी पाहिलं होतं की इथे शहाळ्याची भाजी मिळते. बऱ्याच गोष्टी आम्ही ऑर्डर केल्या होत्या. मस्तानी ऑर्डर केली होती.
त्याशिवाय काप ऑर्डर केले होते, पाटवडीची भाजी, काळ्या वाटणाचं काहीतरी होतं, मला वाटतं शेवग्याची भाजी असावी कदाचित. टेस्ट ओके वाटली. या सांदणबद्दल खूप ऐकलं होतं पण मला इतकं खास नाही वाटलं. आणि दूध शेवया सुद्धा टेस्ट केल्या, नारळाच्या दुधातल्या शेवया. ओके वाटलं. रेस्टॉरंट बरंच मोठं आहे, बरीच गर्दी होती. शुक्रवार शनिवार कसा गेला कळालंच नाही. शुक्रवारी आम्ही साधारण दुपारी पोचलो होतो. शनिवारचा दिवस पण पूर्ण फिरण्यात मजा करण्यात गेला. आज आम्ही शॉपिंगसाठी बाहेर जाणार होतो पुण्यामध्ये. मम्मीला काही साड्या वगैरे बघायच्या होत्या. अनिकाचं काय चाललंय बघा. आणि आज आमचे शेफ सगळ्यांसाठी बनवतात पनीर चिली, माझ्या मम्मीची फेवरेट डिश. माझ्या मम्मीनी अनमोलसाठी मिसळ केली म्हटल्यावर अनमोलनी स्पेशल विचारून मम्मीसाठी पनीर चिली बनवलं. आमच्या शेफचा स्वभाव खूप भारी आहे बरं का. तुम्ही थोडं कौतुक केलं ना, तुम्हाला काय हवं नको सगळं करून वाढतील. पनीर चिली बना रहा हूँ. ये पनीर जो है 250 ग्राम्स आई हैव मैरिनेटेड विथ सम कॉर्नफ्लावर, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लावर और 1 टेबलस्पून मैदा. ये अगर क्रिस्पी नहीं हो रहा है, द रीज़न इज पहले पनीर को अलग से थोड़ा डस्ट करो राइस फ्लावर से या कॉर्न स्टार्च से, उसके बाद यू मैरिनेट, फिर वो क्रिस्पी होगा. नहीं तो मेजॉरिटी टाइम्स वो क्रिस्पी नहीं होता है, वो रीज़न वो. और ये खाने का रिस्क कौन ले रहा है? फैमिली. एंड चाइनीज़ पनीर चिली है तो यू हैव टू काइंड ऑफ डीप फ्राई, ऑप्शन नहीं है. इंडियन अगर बना रहे हो तो आपको डीप फ्राई करने की ज़रूरत नहीं है. सो हार्डली इट विल टेक समवेयर अराउंड मे बी 45 to 1 minute, 45 seconds to 1 minute. You have to just make it a little golden brown, not much, जलाना नहीं. और जल गया तो क्या करना चाहिए? जल गया तो यू कैन जस्ट स्क्रैप ऊपर का पार्ट, बट वापस फ्राई मत करो. एंड 1 minute 1 minute 30 seconds. अगर आप नए शेफ हो या पुराने भी हो, आई ऑलवेज प्रीफर टू पुट अ स्टॉप वॉच एंड डू एवरीथिंग अकॉर्डिंग टू द क्लॉक, क्योंकि इससे होता है परफेक्शन. आई मीन यू रीच एटलीस्ट 90%. ब्लाइंड मत करना. अंडरस्टैंडिंग दैट पनीर पक जाएगा. मेक इट फॉर अ मिनट, इट विल टर्न गोल्डन ब्राउन. इसके साथ सम ऑफ द वेजिस व्हाट वी रिक्वायर. ज़्यादा कुछ नहीं इसमें. कैप्सिकम है, these are onions, you can cut it in Chinese style. ये गार्लिक है. ये किसने आपने छीला सब? You have done for me, thank you. और गार्लिक भी जनरस विद द गार्लिक, कोई प्रॉब्लम नहीं. और ऐसे आप कितनी बार पकाते हो, मतलब घर पे खाना कितनी बार आप बनाते हो? ज़्यादा नहीं, वीकेंड्स को बनाता हूँ और कभी कुछ डिमांड आया तो. लेकिन मेरे लिए तो आप पहली बार बना रहे हो, राइट? आई हैव कुक्ड फॉर यू अर्लियर, आई थिंक सो. मैंने आपके लिए बनाया था सर, मुझे याद नहीं आ रहा, लास्ट टाइम शायद बनाया. सो देखो, दिस मच कलर इज फाइन. डोंट पिंकिश शेड आना चाहिए. थोड़ा डोंट ओवर. क्रिस्पी थोड़ा हो गया तो हाँ, डोंट ओवर डू इट, क्योंकि बाद में वो चीवी बन जाता है. इवन शेफ जेवढे दिसतात तेवढे शांत नाही आहेत, डोंट वरी. जसं मी त्याला खेचतीये तसं तोही सगळ्यांना खूप दंगेखोर आहे. याच्यासारखं दुसरं सुख काय असेल की जावई आपल्या दोन्ही सासूबाईंसाठी एखादा पदार्थ बनवतोय आणि नंतर या निवांत बसून तो पदार्थ एन्जॉय करतील. तोपर्यंत अनमोलला लक्षात आलं की कांद्याची पात राहिलेली आहे. तर साहेब आणायला गेले. मिला नाही. परत लक्षात आलं की दुसऱ्या शॉपमध्ये मिळतं, मग तिथे गेले आणि फाइनली ये सब काम शेफ ने करना होता है. ये नम्रता, कटिंग चॉपिंग मी आणि नम्रताने केला होता. रेड चिलीज यूज़ करना है. ड्राई रेड चिलीज तो वो बेसिकली बन जाती है ड्राई रेड चिली, यू नो, ड्राई रेड पनीर चिली बन जाती है. बट आइडियली यू कैन यूज़ ग्रीन चिली ऑल्सो, बट आई प्रीफर द फ्लेवर्स ऑफ दिस. जितना हो सके उतना सीड्स निकालो. तो जस्ट टैप इट. नम्रता बार बार बोलती रहती है मैं सब्जियां कट करके देती हूँ, बाद में तू बनाता है. ये सच है क्या? हाँ, सब्जियां कट करने से और सब्जियां लाने से खाना तो नहीं बनेगा ना. अच्छा, मतलब शेफ का काम. यस.
बहुत इम्पोर्टेंट होता है, राइट? यस। ओके, वैसे तो फिर सब सब्जियां ला के रखते थे घर पे, मतलब सब्जियां ये तो हमने कट करके रखा था। यस। एंड दिस एंड मेन इंग्रेडिएंट इज स्प्रिंग ऑनियन। डू नॉट कॉम्प्रोमाइज योर इंग्रेडिएंट्स फॉर चाइनीज। और स्प्रिंग ऑनियन इज वन ऑफ द, चाहे उसके लिए 2-3 बार जाना पड़े, राइट? हाँ, सो पहले लाओ और घोड़ी चढ़ने से पहले ही सब करो। एंड हाई फ्लेम। ऑल चाइनीज आइटम्स आर टू बी डन ऑन हाई फ्लेम। ओके, असं थोडंसं शेफचा इंटरव्ह्यू घेत वगैरे आमचं चालू होतं. नाही बारीक बारीक पातळ पातळ. नम्रता सब अनमोल ने ही बनाया है, सब बोलते हैं तुझे कैसे लगता है ये, मतलब बहुत बुरा लगता है। वो बार बार बोलता है सब मैंने बनाया, पूरा सब तैयारी मैं करती हूँ, फिर वो सिर्फ तड़का लगाता है। लेकिन वो तो बोलता है शेफ का काम इम्पोर्टेंट होता है, ये क्या कटिंग वगैरह इतना इम्पोर्टेंट नहीं है। तो फिर वो भी करना चाहिए ना खुद से ही। हाँ, ये लो चीनी लो। पहले जिंजर, गार्लिक, अच्छा ऐसे ही and keep a note that you don't overdo the vegetables. हम लोग बिरयानी भरता क्रिस्प रहना चाहिए। भरता नहीं बना रहे, तो इनको onion. इथे फारसं ऐकू येत नाही आहे, कारण तेव्हा मी माईक नेला नव्हता. मीठ थोडंसं घातलं आहे, सोया सॉस असतं त्यामुळे मीठ थोडं कमी लागतं. यामध्ये थोडंसं सोया सॉस, थोडं चिली सॉस आणि थोडं कॅचअप घातलं. थोडंसं विनेगर घातलंय, तुम्हाला हवं असेल तर लिंबू सुद्धा पिळू शकता. गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आणि हे सगळं छान भाजून घ्यायचं. आणि भाज्या ओव्हरकुक होता कामा नये, थोड्या क्रंची असल्या पाहिजेत. सगळे आमच्या शेफच्या डिशची वाट बघतात. यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी घातली आहे, छान एकजीव करून घ्यायचं. आणि मगाशी जे पनीर आपण बाजूला ठेवलं होतं ते त्यामध्ये घालून घ्यायचं, मिक्स करायचं. यावर बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची त्यानंतर आणि सर्व करायचं. आणि हे सगळं रेडी झाल्यानंतर मला सांगितलं हे जरा आता तुम्ही सगळे आवरून घ्या. आणि इथे व्हिडिओमध्ये मात्र तसं बोलत नाही आहे. खूप हुशार आहे आमचा शेफ. ये कौन क्लीन करेगा अभी ये सब? हाँ मैं अभी क्या बोला? मी मलाई प्याज बनवलं होतं. तोपर्यंत मम्मी आणि पिल्लू इथं खेळतीये, अनिका. तर आजचा मेन्यू होता चपाती, मलाई प्याज आणि शेफ स्पेशल पनीर चिली. जेवणं आटपल्यानंतर एक तासभर विश्रांती घेतली. मग अनमोलनी आम्हाला शॉपिंगसाठी सोडलं आणि तो परत येणार होता. आमचं पिल्लू बघा थोडं झोपेला आलंय, पण तरी पण संध्याकाळपर्यंत आमच्याबरोबर फिरलं छान. भरपूर शॉपिंग केली. FC रोडला गेलो होतो. खूप छान छान ड्रेसेस, टॉप्स मिळाले. सगळ्यात आधी गेल्याबरोबर मस्त सगळ्यांनी ज्यूस घेतला आणि मग एके ठिकाणी ब्लाऊजचं शॉप होतं. इकडे अनिका खेळतीये आणि मी इकडे शॉपिंग करतोय. आणि परत जाताना आजी आणि नातीच्या गप्पा. आजी दक्षिणची आजी वरच्या नको दक्षिणची आजी नाही होय ग मी. आता कसं म्हणते आता वरच्या पाहिजे वरच्या पाहिजे अशी म्हणते ती. काय करायची मग आपण त्यानंतर येताना तुळशीबागेजवळ जे अगत्य म्हणून हॉटेल आहे तिथे थोडंसं खाल्लं. छान आहे हॉटेल, जेवण आवडलं इथलं मला. आणि मग रात्री घरी परतलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोल्हापूरला आलो. तर अशी होती माझी पुण्याची ट्रिप. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.